नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज लाईव्ह येण्याचं कारण असं झालेलं आहे, की राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्याकडून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, की भाजपमध्ये जयंत पाटील प्रवेश करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार 2019च्या पूर्वीसुद्धा अशी चर्चा सुरू होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडल्यानंतर शरद पवार गटाला भाजप आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र ही चर्चाच आहे, की केवळ ह्या अफवा, की खरंच जयंत पाटील प्रवेश करणार आहे भाजपमध्ये? या सर्व गोष्टींवर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. एकंदरीत जयंत पाटील हे जे शरद पवार गटाचे एक महत्त्वाचे नेते आहेत, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाणारे नेते आहे. सांगली जिल्ह्यातून अनेक वर्षांपासून आपलं पक्षाचं नेतृत्व करत असताना गेल्या 6 टर्म सलग विधानसभेमध्ये जयंत पाटील हे आपलं कर्तृत्व गाजवत आहे. साखर कारखान्यापासून सुरुवात केल्यानंतर उच्चभ्रू शिक्षण घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश जयंत पाटील यांनी केला. त्यानंतर विधान परिषदेमध्ये काही वर्ष त्यांना केल्यानंतर विधानसभेमध्ये थेट जनतेमधून निवडून जयंत पाटील आले होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये 2014 नंतर ज्या प्रकारे भाजप सत्तेमध्ये आलं केंद्रामध्ये, त्यानंतर 2014 मध्ये राज्यामध्ये सत्तेमध्ये आलं, त्यावेळी देखील अशाच चर्चा सुरू झाल्या होत्या, की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि जयंत पाटील असे प्रमुख 2 गट हे अनेक वर्षांपासून सक्रिय आहे आणि एकमेकांचे राजकीय वैरी कुठेतरी यांच्यामध्ये अनेक वेळा अनेक मुद्द्यांवरून समोर सुद्धा आलेले आहे. मात्र जयंत पाटील आता ज्या प्रकारे भाजपमध्ये जाणार अशा ज्या चर्चा सुरू आहे, ह्या खरंच चर्चा आहे का? कारण की ज्या प्रकारे मुंबई आउटलुकनं ज्या प्रकारे दिल्लीतील जे राजकीय विश्लेषक आहे दिल्लीतली, त्यानंतर महाराष्ट्रात देखील, तर त्यांच्याशी जी चर्चा केल्या, तर काही दिवसांपूर्वी एकंदरीत जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली होती. परंतु अजित पवार ज्या प्रकारे आता महायुतीमध्ये सामील झालेले आहेत, तर त्यामुळे कुठेतरी ही चर्चा पुन्हा थांबवण्यात आली होती. कारण की जयंत पाटील आणि अजित पवार हे सलग हे विरोधक असल्यामुळे राष्ट्रवादी जे अजित पवारांचा जो गट आहे त्याच्यात तर ते जाणार नव्हते. परंतु भाजपमध्ये जर प्रवेश केला तर त्यांना काय? कारण की जयंत पाटील शरद पवार गटातले महत्त्वाचे नेते आहे. त्यांना अनेक महत्त्वाचे खाते राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांनी सांभाळलेली आहे. प्रामुख्याने अर्थमंत्री असो, गृहमंत्री असो. तर अशा प्रमुख नेत्याला जर भाजपमध्ये घेतलं तर त्यांना कोणतं पद देण्यात यावं? तर ह्या संदर्भात ज्यावेळेस काही महिन्यांपूर्वी जी चर्चा झाली होती, असं जे समजते की त्याच्यामध्ये जयंत पाटील यांना राज्यात नव्हे तर दिल्लीमध्ये त्यांना राज्यसभेवर किंवा लोकसभा निवडणूक लढून त्यांना त्या ठिकाणी विजय करण्यात यावे आणि त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन हा कुठेतरी त्यांचा दिल्लीत त्यांचं राजकीय करिअर जे सेट करण्याचा एकंदरीत हा पूर्ण जे भाजपचा आणि जयंत पाटील यांचा स्वतःचं काहीतरी बोलणं झालं होतं. परंतु जयंत पाटलांनंतर जे त्यांचा जो सांगली मतदारसंघ आहे, तर त्या ठिकाणी कोण असणार आहे? कारण की जयंत पाटील यांचा जो मुलगा आहे प्रतीक पाटील, हा देखील राजकारणामध्ये उत्कृष्ट आहे, राजकारणामध्ये सक्रिय आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना विधानसभेमधून तिकीट देऊन भाजपच्याकडून त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं. आणि प्रमुख कारण याच्या मागे असं समजलं जात आहे, की गेल्या ज्या प्रकारे विरोधकांवर राज्यांमध्ये ज्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या ज्या धाडी सुरू आहे, त्याच प्रकारे धाडी जयंत पाटलांच्या संदर्भात बी सुरू आहे. जयंत पाटलांचा जो राजाराम साखर कारखाना जो आहे, त्या संदर्भात देखील ईडीकडून त्यांची काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी चौकशी झालेली आहे. तर हा एकंदरीत सर्व डावपेच पाहता जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असे अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती. अनेक वर्षांपासून ही गोष्ट सुरू आहे. कारण की जयंत पाटील आणि अजित पवार यांचं अनेकदा एका पक्षात असताना देखील पटलेलं नव्हतं. परंतु शरद पवारांमुळे कुठेतरी जयंत पाटील हे धीर लावून बसलेले होते. मात्र आज सकाळी ही बातमी पुन्हा समोर आलेली आहे, की काही दिवसातच पक्षप्रवेश हा जयंत पाटील यांचा एका होण्याची शक्यता अशी नाव न घेता सुरू होती. दबक्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू होती. काही दिवसांपूर्वी ज्या प्रकारे अचानक काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील अचानक भाजपमध्ये प्रवेश केला आणि थेट त्यांना भाजपनं राज्यसभेचं तिकीट दिलं. तर त्याच दृष्टिकोनातून अनेक महत्वाचे नेते हे भाजपच्या वाटेवर आहे असे वारंवार भाजपच्या इकडून, भाजपच्या नेत्यांच्या इकडून, दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील नेत्यांच्या वारंवार सांगण्यात येत आहे. परंतु जयंत पाटील यांच्या मागे सगळ्यात मोठा एक दोन मुद्दे असे महत्वाचे आहे की एकतर राजाराम साखर कारखाना जी त्यांची जी चौकशी सुरू आहे हा एक मुद्दा होता आणि अजित पवारांसोबत न जाता भाजपमध्ये जाऊन राजकीय करिअर कुठेतरी सेट करायचं आणि जे चौकशा ह्या सुद्धा थांबवण्यात यावं असं कुठेतरी एक चर्चा होती ज्यामुळे ते भाजपमध्ये जाणार आहे. परंतु आता काही वेळापूर्वीच जयंत पाटील यांना या संदर्भात अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेऊन यावर सांगितलेलं आहे की मी अशा प्रकारे कोणत्याही पक्षात जाणार नाहीये. विरोधकांकडून फक्त हा एक अफवा जे पसरवण्यात येत आहे. मात्र ह्या अफवा जरी असं मानल्या जात असलं तरी मात्र येणाऱ्या काळामध्ये भाजपमध्ये जे अनेक नेते जे जात आहे पक्षप्रवेश करणार आहे या संदर्भात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असो किंवा त्यांच्या पक्षातील अनेक महत्वाचे नेते हे वारंवार स्पष्टीकरण देतच असतात. अनेक नावं सुद्धा ते उघडपणे न सांगत असले तरी मात्र कुठेतरी हिंट देत असतात. मात्र हा सर्व जो एकंदरीत हा जो प्रवास पाहिला तर जयंत पाटील खरंच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार का हे आता जरी स्पष्ट होत नसलं तरी मात्र येणाऱ्या काळामध्ये भाजपमध्ये अनेक लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून नेते जाणार हे मात्र तेवढं नक्की आहे. कारण की अशोक चव्हाण असो कारण की विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना ज्या ईडीच्या आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणेच्या ज्या ससेमिरे जे सुरू आहे ते ह्या भीतीपुढे कुठेतरी ते जाणार आहे. मात्र सध्या तरी जयंत पाटील हे शरद पवार यांच्याच गटात असणार आहे. ते सध्या कुठं जाणार नसणार आहे.